नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नाव वी विल सॉल्व क्वेश्चन नंबर 1 इन प्रॅक्टिस सेट 41. बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे. इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 years, द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. बघा, जरी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेला असला तरी आपल्याला इथे कॅल्क्युलेशन केल्याशिवाय आन्सर मिळणार नाही आहे. सो कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. सो काय काय दिलेलं आहे ते घेऊया आपण आणि त्याप्रमाणे आन्सर शोधण्याचा प्रयत्न करूया. बघा काय म्हटलं आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज. सो दॅट मीन्स पी इज गिवन 1700, देन इंटरेस्ट इज 340. सो आर रेट ऑफ इंटरेस्ट. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. टाईम इज गिवन, टाईम इज 2 years and interest is given, I is given, that is 340. So using this data, first of all we have to find rate of interest, we have to find value of R. So for that we have to write formula simple interest, I is equal to P into T into R whole divided by 100. Now put the values. So here P is 1700, T is 2, R is not given, so keep R as it is upon 100, and interest is given 340. So as usual R ची व्हॅल्यू काढायची. R आपण इकडेच ठेवूया, कीप इट ॲज दॅट साईड. बाकी सगळं इकडे आणूया. 340 100 डिवायडेड बाय आहे, सो मल्टिप्लाय बाय आला तो, आणि 1700 इंटू 2 हे सगळे न्युमरेटरला आहेत, ते कुठे आले डिनॉमिनेटरला. सो बघूया, 0 0 गेट कॅन्सल, दिस इज 0 0 गेट कॅन्सल. 17 आणि 34 आलेत, पाड्यात येतात बघा. 17 1 17, 17 2 34, हे 0 2 ने भाग जाईल, बेक के बेक बेद आहे 20. सो हिअर वी गेट व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू 10. सो दॅट मीन्स आर इज इक्वल टू 10. ओके, सो व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू 10. सो हिअर वी गेट आर इज इक्वल टू 10%. सो बघा आहे का ऑप्शनमध्ये. बघा क्वेश्चन नंबर 1च्या ऑप्शनमध्ये 10% आहे बघा. सो दिस इज द आन्सर. ऑप्शन नंबर 4 10%. ओके, सो याच पद्धतीने आपल्याला सेकंड क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करायचा आहे. आपण जरा डिस्कस करूया. सेकंड क्वेश्चन काय म्हटलं आहे, तो सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. बघा काय म्हटलं आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600. सो प्रिन्सिपल इज गिवन, इंटरेस्ट इज गिवन ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स. सो रेट दिला आहे का नाही, म्हणजे इथे आपल्याला रेट बघा ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स. किती वर्ष आहेत ते पण माहिती नाही आपल्याला, रेट पण माहिती नाही. व्हॉट वूड द इंटरेस्ट बी ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. हां, आता हे या प्रकारचे प्रश्न आपण 6वीमध्ये सोडवलेत. बघा रेट सेम आहे, इयर्स पण सेम आहे. ओके, याचा अर्थ त्याच्याच मल्टिपलमध्ये, म्हणजे आपली जी प्रिन्सिपल असेल त्याच्याच मल्टिपलमध्ये इंटरेस्ट काय होणार आहे, चेंज होणार आहे. रेट आणि इयर्स टाईम पिरियड सेम असल्यामुळे. ओके, म्हणजे समजा 300 रुपीज आहे आणि त्याचा इंटरेस्ट 600 आला 3000चा, तर समजा डबल झाली अमाऊंट, 6000 झाली, तर ऑब्व्हियसली इंटरेस्ट पण काय होईल, डबल होईल, 1200 होईल. आता इथे काय झालं आहे बघा, निम्मा झाला आहे ना, 1500 झाला आहे प्रिन्सिपल. मग त्याच्यावरती सुद्धा काय होईल बघा, इंटरेस्ट काय होईल, हाफ होणार आहे. सो 300 होणार आहे. सो 300 हे त्याचा आन्सर आहे. तुम्ही बघा करून, कॅल्क्युलेशन करून बघा, रेट आणि इंटरेस्ट सेम ठेवून ह्याचा आन्सर तुम्हाला मिळेल. पण या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे काढता येईल की हे सेम राहणार आहे ना. 2 केसेस आहेत बघा इथे, रेट आणि इयर्स हे सेम राहणार आहे, त्याच्यामुळे प्रिन्सिपलच्या मल्टिपलमध्ये काय होणार आहे, इंटरेस्ट चेंज होणार आहे. प्रिन्सिपल डबल झाली तर इंटरेस्ट डबल होईल, प्रिन्सिपल हाफ झाली तर इंटरेस्ट हाफ होईल. सो त्या पद्धतीने आपण हे बघितलं की प्रिन्सिपल हाफ झाली म्हटलं ते इंटरेस्ट पण काय होणार, हाफ होणार आहे. सो इंटरेस्ट येणार आहे 300 रुपीज. नंतर थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस करूया आणि सॉल्व करूया. ओके, बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन काय दिला आहे, Javed deposited 12,000 rupees at 9% per annum in a bank for some years. So principal is given, rate is given, some years. So time is not given, and withdraw his interest every year. दरवर्षी तो इंटरेस्ट काय करतोय, काढून घेतोय. ॲट द एंड ऑफ द पिरियड,
पिरियड संपल्यानंतर, टाईम संपल्यानंतर ही हॅड रिसिव्ड ऑल टुगेदर 17,400 रुपीज. टाईम संपल्यावर त्याला एवढे रुपये मिळाले बघा. सो फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी. तर किती वर्षांसाठी पैसे ठेवले. सो हे जे मिळाले हे त्याची काय आहे, अमाऊंट आहे. सगळ्यात शेवटी मिळालेली 17,400 ही त्याची अमाऊंट आहे. म्हटलं ते आपल्याला काय करायला लागेल, ही जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटमधून प्रिन्सिपल वजा करायला लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, इंटरेस्ट मिळेल. आणि इंटरेस्ट एकदा मिळाला की आपण टाईम जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. सो पहिल्यांदा आपण दिलेली जी माहिती आहे ती लिहून काढूया. बघा आपण सोडवतोय कोणता, क्वेश्चन नंबर 3. सो क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटले बघा, जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज. सो दॅट मीन्स principal is given rupees 12,000 and at 9% per annum, so rate is given 9% and time is not given. Withdraw his interest every year. At the end of the period he had received all together, so that means amount is given rupees 17,400. so here amount is given, interest is not given. Okay, so using this amount and principal we can calculate interest, right? so कसं आहे बघा, अमाऊंट आणि प्रिन्सिपलमधून आपण इंटरेस्ट काढायचा आपल्याला. सो आय इज इक्वल टू काय करणार, अमाऊंटमधून प्रिन्सिपल वजा करणार. सो अमाऊंट आली 17,400, त्याच्यातून प्रिन्सिपल वजा करूया 12,000. बरोबर ना, प्रिन्सिपल आणि इंटरेस्टची ॲडिशन केली की अमाऊंट मिळते. मग ऑब्व्हियसली इंटरेस्ट काढत असेल तर अमाऊंटमधून प्रिन्सिपल काय करायला, वजा करायला लागेल. सो किती येईल बघा, 12 आणि 5 17. सो 5,400. सो 5,400 काय आली बघा, इंटरेस्ट आले. सो युजिंग दिस इंटरेस्ट वी कॅन कॅल्क्युलेट टाईम पिरियड. सो सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युला लिहूया. सिम्पल इंटरेस्ट आय इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर होल डिवायडेड बाय 100. Now put the values. Interest is 5,400, principal is 12,000, time is not given, so t as it is, r is 9%, whole divided by 100. Okay, so आपल्याला t ची व्हॅल्यू काढायची आहे. सो कीप t as it is at right side. बाकी सगळे इकडे आणूया. 5,400 हा 100 आहे, तो मल्टिप्लाय होईल 12,000 डिवाइडला आले इंटू दिस 9. ओके, सो 0 0 घालूया. 0 गेला, इकडचा 0, हा 0 हा 0, इकडे एक 0 इकडे एक 0. सो बघा 9 आलेत, 9 1 9, 9 सक 54 आणि 6 आणि 12, 6 1 6, 6 2 12. परत 2 आले, इथे 10 आहेत, 2 1 2, 2 5 10. अजून काय राहिले काय बघा, नाही. सो हियर वी गेट 5 इज इक्वल टू टी. सो फायनली टी इज इक्वल टू 5 इयर्स. So this is time. Okay, so t is equal to 5 years. So for how many years had he deposited his money? So therefore कौन है तो, जावेद. So जावेद deposited his money for 5 years. So this is our final answer. ओके, सो याच पद्धतीने तुम्हाला उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती पण काय करायची, सॉल्व करायची. ठीक आहे, थँक्यू.